हे जे ठिकाण आहे का आणले तुम्हाला सांगतो. आम्ही ज्या वेळेला इथं ऋषिकेशमध्ये 3ऱ्या-4थ्या वेळेला आलतो, त्यावेळेला आम्ही जसं नर्मदा परिक्रमा करतात त्या पद्धतीनं गंगा परिक्रमा करायचं काटाकाटाने असं ठरवलं. म्हणून आम्ही त्या झुल्याच्या इथं खाली उतरलो आणि त्या काटाने जवळपास इथून पुढे 1-1.5 किलोमीटर पुढे लक्ष्मण झुला आहे. त्या लक्ष्मण झुल्यापर्यंत आम्ही चालत 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 या काट्यानं, जसं आता बाबा पूर्वीचे लोक कसे करत असतील, त्यावेळेस रस्ता नव्हता, नदीच्या कडेने सगळी वाट होती आणि ह्या पूर्ण इथपर्यंत जिथं तट लावलाय तिथपर्यंत पूर्ण जंगली इलाका होता आणि सगळे व्यापद आणि जंगली श्वान किंवा जंगली वेगवेगळे प्राणी या ठिकाणी राहत होते. त्यानंतर इथून जो तट परत चालू झालेला आहे इकडच्याही बाजूला तो पूर्ण जंगली इलाका होता. तर या ठिकाणी सगळ्यात जास्त साधनेला बसणाऱ्या ऋषींची संख्या जास्त होती. कारण का, इथं गंगा मैया जिचं स्पीड 30-40 आहे, इथून पलीकडे आपण 200 मीटर गेल्यावर आणि इथून पलीकडे 200 मीटर गेल्यावर या मधल्या इलाक्यामध्ये इतकी शांत दिसते. ऍक्च्युली शांत नाही, फक्त दिसायला ती शांत आहे. तर या शांततेच्या आवाज सुद्धा आपल्याला येऊ नये त्यासाठी या ठिकाणी बऱ्याचशाच दगडामध्ये गुहा होत्या आणि त्या दगडांच्या गुह्यांमध्ये हे साधक लोक बसायचे.